6 महिन्याच्या तान्ह्या मुलीपासून ते तरुण वयातल्या मुलींपर्यंत मुलींवर होणारे अत्याचार, बलात्कार, रस्त्यावरून मवाल्यांकडून मारले जाणारे टोमणे, शरीरावर मारले जाणारे ताशेरे, मग लग्नानंतर सासरच्यांकडून मुलीच्या आईवडिलांचा होणारा उद्धार, कोणत्याही परिस्थितीत मुलींनीच तडजोड करावी ही समाजाकडून असणारी अपेक्षा, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असली तरीही तिच्या पैशाचं काय करायचं हे मत नसणाऱ्या मुली किंवा तिला तो अधिकार न देणारा समाज, अशा सगळ्या गोष्टी आजूबाजूला घडत असताना मला सांगा, मग मुलगी झाल्यावर बऱ्याच घरात दुःख होतं, निराशा होते, लोकांना मुलगाच हवा असतो. साहजिकच आहे नाही का? मुलींसाठी आशादायक वातावरण आहे कुठे? किंवा मुलगी झाली म्हणून आनंद साजरा करण्यासारखा सामाजिक परिस्थिती तरी कुठे आहे? अगदी 5 ते 10% घरांमध्ये खरोखर मुलीला समान वागणूक दिली जाते, समान संधी दिल्या जातात, निर्णय स्वातंत्र्य दिलं जातं. बाकी सगळ्या घरांमध्ये मुलीला दुय्यम वागणूकच मिळते, मुलगी म्हणून सून म्हणून दोन्हीकडे. त्यामुळे हल्ली मला असं वाटायला लागलंय की मुलगी झाल्यावर जे घरात उदासीनतेचं वातावरण असतं ना, ते साहजिक आहे, त्यात काही चूक नाही किंवा गैर नाही. कारण त्या मुलींबद्दल काही आनंददायी आशादायक घडणारच नसेल तर आईवडिलांनी आनंद कसला साजरा करायचा? तिच्या सुरक्षिततेपासून तिच्या स्वतःच्या असण्यापर्यंत जिथे प्रश्न उभे केले जातात, तिथे मुलगी झाल्यावर आनंद साजरा करण्याचं एखादं तरी कारण सांगा मला.